एक नया इतिहास लिखेंगे। नमस्कार, आपण पाहत आहात लोकजागर इंडिया आणि मी संयुक्ता देशमुख थेट दिल्लीवरून। आजची सर्वात मोठी बातमी जर आली आहे सुप्रीम कोर्टातून, जिथे भारतीय जनता पक्षाच्या असम युनिटने शेअर केलेल्या एका AI निर्मित व्हिडिओने खळबळ उडवून दिली। हा वाद केवळ राजकारणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा गैरवापरावर प्रकाश टाकत नाही, तर सांप्रदायिक ध्रुवीकरण आणि निवडणूक नैतिकता यासारख्या गंभीर मुद्द्यांवरही प्रश्न उपस्थित करतो। चला तर ही बातमी सविस्तरपणे समजून घेऊया आणि जाणून घेऊया की हा विषय इतका महत्त्वाचा का आहे ते। 15 सप्टेंबर 2025 रोजी असम भाजपाने आपल्या अधिकृत एक्स हँडलवर, जे की पूर्वी ट्विटर म्हणून ओळखले जायचे, एक AI निर्मित व्हिडिओ पोस्ट केली। या व्हिडिओमध्ये एक काल्पनिक आणि सांप्रदायिक दृष्ट्या संवेदनशील कथा मांडण्यात आली होती। व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले होते की जर भारतीय जनता पक्ष नसेल तर मुस्लिम समुदाय असमवर कब्जा करेल। टोपी आणि दाढी घातलेल्या लोकांना दाखवत हा संदेश दिला गेला की राज्याचे सर्वात वाईट परिणाम म्हणजे मुस्लिम समुदायाचे त्यावर नियंत्रण होणे। आता या व्हिडिओचा उद्देश स्पष्टपणे एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करून भीती आणि द्वेषाचे वातावरण निर्माण करणे आणि त्याद्वारे राजकीय लाभ मिळवणे हाच होता। या व्हिडिओने सोशल मीडियावर तीव्र वादाला जन्म दिला। लोकांनी याला सांप्रदायिक वैमनस्य आणि द्वेष पसरवणारा ठरवले आहे। अनेक टीकाकार आणि याचिकाकर्त्यांनी याला केवळ अनैतिकच नव्हे तर कायद्याचे उघड उल्लंघन म्हटले आहे। लाईव्ह लॉ आणि द वायर यासारख्या प्रतिष्ठित माध्यमांच्या अहवालानुसार या व्हिडिओने जनप्रतिनिधित्व कायदा 1951 च्या कलम 123(3)(a) आणि कलम 125 चा भंग केला। ही कलमे निवडणुकीदरम्यान धार्मिक आधारावर आव्हान करण्यास आणि समुदायांमध्ये शत्रुत्व वाढवण्यास कठोरपणे बंदी घालतात। शिवाय हा व्हिडिओ येत्या असम विधानसभा निवडणुकांना प्रभावित करण्याच्या हेतूने तयार केल्याचे दिसते, ज्यामुळे लोकशाही प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होतात। या प्रकरणी कुर्बान अली नावाच्या एका याचिकाकर्त्याने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली। त्यांनी मागणी केली की हा व्हिडिओ तत्काळ काढून टाकावा आणि त्यासाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई व्हावी। 8 ऑक्टोबर 2025 रोजी न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली। याचिकाकर्त्यांचे वकील निजाम पाशा यांनी कोर्टासमोर जोरदार युक्तिवाद केला। त्यांनी सांगितले की हा व्हिडिओ केवळ सांप्रदायिक तणाव भडकवत नाहीये, तर येत्या निवडणुकीत विशिष्ट समुदायाला लक्ष्य करून मतदारांना प्रभावित करण्याचा हा सुनियोजित प्रयत्न आहे। त्यांनी असा युक्तिवाद केला की निवडून आलेल्या सरकारवर संवैधानिक मूल्यांचे पालन करण्याची आणि सर्व समुदायांप्रती निष्पक्षता आणि धर्मनिरपेक्षता राखण्याची विशेष जबाबदारी आहे। असा हा व्हिडिओ सत्ताधारी पक्षाकडून केवळ अनैतिकच नाही, तर तो संविधानाच्या मूलभूत तत्वांचाही भंग करतो। वकील पाशा यांनी सुप्रीम कोर्टाला विनंती केली की कोर्टाने या प्रकरणात स्वतःहून दखल घ्यावी आणि असम पोलिसांना या व्हिडिओ विरुद्ध तत्काळ FIR दाखल करण्याचे निर्देश द्यावे। तसेच कारवाईत विलंब झाल्यास अवमानना कार्यवाहीही सुरू करावी। सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाच्या गंभीरतेची दखल घेत तात्काळ कारवाई केली। कोर्टाने भारतीय जनता पक्षाच्या असम युनिटला नोटीस जारी करून उत्तर मागितले आहे। तसेच या व्हिडिओला काढून टाकण्याच्या मागणीवरीलही याचिकेवर पुढील सुनावणी 27 ऑक्टोबर 2025 रोजी निश्चित केलेली आहे। सुप्रीम कोर्टाचा हा पवित्रा दर्शवतो की डिजिटल युगात खोटी माहिती आणि सांप्रदायिक प्रचाराविरुद्ध ते कठोर भूमिका घेण्यास तयार आहे। हे केवळ या प्रकरणासाठीच नाही, तर भविष्यातील अशा प्रकरणासाठी एक उदाहरण ठरू शकते। या प्रकरणाचे विश्लेषण केल्यास ते अनेक स्तरांवर महत्त्वाचे आहे। जसं पहिल्यांदा ते राजकारणात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या गैरवापराचे एक चिंताजनक उदाहरण आहे। AI तंत्रज्ञानाचा उपयोग
खोटी आणि सांप्रदायिक सामग्री तयार करण्यासाठी करणे केवळ नैतिकदृष्ट्या चुकीचे नाही, तर ते सामाजिक सलोखा आणि लोकशाही प्रक्रियेसाठीही धोका आहे. आजच्या डिजिटल युगात जिथे सोशल मीडियावर माहिती झपाट्याने पसरते, अशी सामग्री समाजात खोलवर फूट पाडू शकते. दुसरे म्हणजे हे प्रकरण सत्ताधारी पक्षाच्या जबाबदारीवरही प्रश्न उपस्थित करते. निवडून आलेल्या सरकारकडून सर्व समुदायांप्रती निष्पक्ष आणि धर्मनिरपेक्ष दृष्टिकोनाची अपेक्षा केली जाते. असा व्हिडिओ जो एका समुदायाला लक्ष्य करून भीतीचे वातावरण निर्माण करतो, तो केवळ संवैधानिक मूल्यांचा भंग करत नाही, तर सामाजिक एकताही कमकुवत करतो. आणि तिसरं म्हणजे हे प्रकरण निवडणूक आयोगाच्या भूमिकेलाही कटघऱ्यात उभे करते. प्रश्न असा आहे की निवडणूक आयोग अशा सांप्रदायिक प्रचाराला रोखण्यासाठी पुरेशी आणि त्वरित पावले उचलत आहे का? या प्रकरणात आयोग कोणता पवित्रा घेतो आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कठोर मार्गदर्शक तत्वे जारी करतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आता पुढील मार्ग काय असेल ते पाहिलं तर 27 ऑक्टोबरला होणाऱ्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा या प्रकरणाची दिशा ठरवेल. जर कोर्टाने हा व्हिडिओ काढून टाकण्याचे आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश दिले, तर डिजिटल युगात राजकीय प्रचारासाठी एक नवीन पायंडा पडू शकतो. तसेच एआयच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी धोरणे आणि कायद्याची गरजही यामुळे अधोरेखित होते. हे प्रकरणे केवळ आसामपुरते मर्यादित नसून देशभरातील राजकीय पक्ष आणि तंत्रज्ञान मंचांना आपल्या प्रभावाचा वापर कसा करायचा यावर विचार करण्यास भाग पाडेल. शेवटी ही बातमी केवळ कायदेशीर आणि राजकीय दृष्टिकोनातूनच महत्त्वाची नाही, तर डिजिटल युगात तंत्रज्ञानाच्या नैतिक वापरावर आणि लोकशाहीच्या पावित्र्यावरही गंभीर चिंता व्यक्त करते. सुप्रीम कोर्टाचा हा पवित्रा असम भाजपासाठी एक धडा ठरू शकतो आणि सर्व राजकीय पक्षांना हा संदेश देतो की सांप्रदायिकता आणि खोट्या माहितीच्या माध्यमातून राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. हे प्रकरण भविष्यात डिजिटल प्रचार, सांप्रदायिकता आणि निवडणूक नैतिकता यांच्यातील समतोल साधण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. ही केवळ कायदेशीर लढाई नाही, तर समाजाचे नैतिक आणि सामाजिक बंध वाचवण्याची ही लढाई आहे. आम्ही या प्रकरणातील प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत आणत राहू. तोपर्यंत पाहत रहा लोकजागर इंडिया. नमस्कार. यही मेरे देश का कल है. एक नया इतिहास लिखेंगे.